आपण दोष केलेले असतात, त्या दोषांना आपण बांधलेलं असतं कर्म. त्या भूतकाळातील बांधलेल्या दोषांचं कर्मरूपाने आपल्याजवळ ती सत्ता आहे आणि ती वर्तमान आणि भविष्यामध्ये दुःख देत असते. म्हणून तर प्रतिक्रमण करायला सांगितलं नाही, तर प्रतिक्रमण कशासाठी सांगायचं? घडून गेलेल्या दुःखाबद्दल, दोषांबद्दलच प्रतिक्रमण केलं जातं. घडून गेलेले आहेत आणि अज्ञानाच्या द्वारे, मिथ्यात्वाने आमच्या सगळ्याकडून अनेक प्रकारचे असंयम आदी परिणामाद्वारे या भावात जरी बघितले तरी लक्षात येईल की आपण अनेक प्रकारचे दोष केलेले आहेत. बालकपणी, युवापणी, जी काही वृद्ध आदी अवस्था आहे त्या सर्व अवस्थेत त्या अपेक्षेने विचार केला तर मिथ्यात्व, अज्ञान, संयम, प्रमाद, कषाय, योग अशा अनेक प्रकारच्या विभाव परिणामांच्या द्वारे काय झालंय? आपण पाप कर्माचा बंध केलेला आहे. त्या पाप कर्माचा बंध आपल्याला काय फळ देणार? दुःख. अनिल काका, वर्तमानामध्ये आपण काही पाप करताना जरी दिसलो नाही तरी सुद्धा वर्तमानामध्ये दुःखाची फळं दिसून येतात. आपल्यालाच काय, तीर्थंकरांना पण जेव्हा ते मुनी आदी अवस्थेमध्ये असताना, ग्रस्त असताना त्यांना पण पाप कर्माचं फळ भोगावं लागलेलं दिसून येतंय. जे काही म्हटलं ना, या कारणांच्या द्वारे, कोणती कारण सांगितली? मिथ्यात्व, अज्ञान, असंयम, प्रमाद, कषाय, योग ही आहेत मुख्य कारण. आणि आपण आपल्या जीवनामध्ये मागं जर जाऊन पाहिलं तर दिसेल आपल्याजवळ मिथ्यात्व असताना आपण काय काय दोष केलेले आहेत. खोट्या मान्यतेमुळे, खोटी मान्यता कोणती? शरीर आत्मा आहे, हीच सगळ्यात मोठी खोटी मान्यता. त्याला आधार करूनच सर्व प्रकारचे दोष होतात, पापी होतात. सगळ्यात मोठं पाप म्हणून मिथ्यात्वाला म्हटलं गेलेलं आहे. मिथ्यात्व पाप असेल तर तुम्ही अहिंसा, सत्य, चौर्याचं पालन करत असाल तरी पापापासून सुटलेले नाही. म्हणून जिनवाणीमध्ये सर्वप्रथम मोठं पाप सोडवण्याची चर्चा घेतलेली आहे. आणि मोठं पाप कोणतं आहे? देहात्मबुद्धी, शरीरामध्ये आत्मत्व बुद्धी, आपलेपणाची बुद्धी. पण त्या पापाला आपल्याला पाप म्हणून वाटत नाही. ते पाप म्हणजे शरीराला आपलं मानलं म्हणून काय होतं? त्याचंच तर फळ जे काही दुःख आपल्याला भूक, तहान, जन्म, मरण आदीचं दिसून पडतंय, रोग, शोक आदीचं. पुढे सारखं
पुढे सरक सरक पुढे सरक. काय सांगितलं? हा, रोग शोक जन्म मरण या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? मी शरीर आहे हे सगळं एवढीच मान्यता या सर्व दुःखाच्या परंपरेचं कारण आहे. वर्तमानामध्ये भविष्यामध्ये जेवढी काही दुःख होतील ती केवळ मिथ्यात्व. सर्व दुःखाचं मूळ मिथ्यात्वाला जाणून मिथ्यात्व मुळापासून नष्ट करायला पाहिजे. आणि नुसतं करायला पाहिजे असं म्हणून नको पुढाऱ्यांसारखं. ते मिथ्यात्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करून ते मिथ्यात्व नष्ट आत्ता आज आणि आत्ता नष्ट केलं पाहिजे असे भाव. कारण एवढा एकच असा धर्म आहे जो आज आपल्याला मिळालाय. इथेच फक्त या मिथ्यात्वाचा नाशाचा उपाय सांगितला गेलेला आहे की जो सम्यक उपाय आहे. कारण वस्तू व्यवस्था जशी आहे तशी जिनेंद्र देवाने जाणून सांगितलेले जे तत्वद्रव्याचा उपदेश आहे त्याचं श्रद्धा ज्ञान आचरण करणाऱ्या जीवाद्वारेच त्या ठिकाणी त्या मिथ्यात्वाचा नाश केला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला मिथ्यात्व नष्ट करणं हे पहिलं कर्तव्य भासित झालं पाहिजे. विपरीत मान्यता देहात्मबुद्धी शरीरामध्ये जी आत्मबुद्धी आहे ती काही करून नष्ट करायलाच पाहिजे. असं आहे. आणि हे मिथ्यात्व नष्ट होतं समयसारच्या आश्रयाने. जी देहात्मबुद्धी आहे ती नष्ट होते समयसारच्या आश्रयाने. समयसार समजून घ्या काय. आपल्या प्रयोजनाची सिद्धी करणारा हा ग्रंथ आहे. जे प्रयोजन आपलं प्रयोजन दुःखाचा नाश हे आपलं सगळ्या जीवांचं प्रयोजन असतं. आणि या दुःखाचा नाश समयसारच्या आश्रयाने होतो. म्हणून समयसार चांगल्या प्रकारे समजून घ्या, सम्यक प्रकारे जाणून घ्या. समयसार समजून घ्या. जर दुःख नष्ट करायचं असेल तर इकडे बस. दुःख नष्ट करायचं असेल तर त्याला दूर करणार कारण समयसारच आहे. दुसरे सगळे उपाय करून झाले म्हणून काय आमचं दुःख नष्ट झालेलं दिसत नाही. केले नाहीत का आपण उपाय बाकीचे दुःखाला दूर करण्याचे? पण जे उपाय केले
ते सगळे उलटेच केलेले आहेत, विपरीतच उपाय केले गेलेले आहेत आणि त्यामुळं दुःख जिथल्या तिथंच आहे अथवा दुःखाची वृद्धीच होत जाते आहे. दुःख वाढतं पण कमी होत नाही. कारण जो उपाय आपण करतो तो विषवृक्षाची फळं खाल्ल्याचा उपाय आहे. भूक लागल्यानंतर त्याचा एक कलश आला ना इथं समयसारमध्ये 232 नंबरचा कलश आला. (232) 232 किती पान आहे? 446. तुमचं पुस्तक असेल काय? कलश 691 आहे का? गाथा नाही, कलश बेटा 691 आहे का? बरोबर आहे का? आता नाही तर परत चुकीचं सांगायचं. त्यांनी नंबर सांगितलं, पान नंबर 232 कलश लिहिलेलं नाही का तिथं? परत काय नेमका? 689 काय सांगतोय? काय सांगतोय? हा म्हणजे कशासाठी सांगतो? दुःख दूर करण्यासाठीचा उपाय कसा चुकीचा केला जातोय ते सांगतो. आपण जे काही करतो आहोत सुखाच्या प्राप्तीसाठी करत आहोत याचा अर्थ दुःख आहे. अन्यथा सुखाची प्राप्तीची इच्छा दिसून आली नसती. ज्यांना ज्यांना आपण जे काही करणार ते सुखासाठी करणार म्हणजे आपण सुखी नाही आहोत हे लक्षात यायला पाहिजे. जर सुखी असतो तर सुखासाठी प्रयत्न करायची गरज लागली नसती. काय कोण सुखासाठी प्रयत्न करत आहे? जे दुःखी आहेत ते सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करतात आणि जो प्रयत्न केला जातो आहे तो त्या सुखाच्या प्राप्तीचं कारण होत आहे का, की त्याद्वारे दुःखच उत्पन्न होतंय हे आपण कधी तपासत नाही. आणि म्हणून फिरून फिरून जेव्हा त्या ठिकाणी दुःख विशेष रूपाने अनुभूतीला, विशेष सामान्य दुःखाला सुख मानलेलं आहे आणि सामान्य दुःख सगळ्यांना सतत आहे, पण आपण त्यावेळेस त्याला दुःख हे समजतच नाही. जसं आपण संसार शरीर यामध्ये राहत असताना, विषय कशामध्ये अनुरक्त असताना, तिथं पुण्याचा उदय दिसून पडत असताना आम्हाला वाटतंय की आमचं सगळं बरं चाललंय, परंतु संसार दशा ही सुखरूप नाहीच. याचा सम्यक निर्णय केला पाहिजे.
आणि दुसरं म्हणजे मी संसारात आहे हे पण निर्णय झाला पाहिजे. संसार दुःखरूप आहे एवढं समजलं, पण मी संसारात आहे हे नाही समजलं तर मग दुःख दूर मी का करणार? मी दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न का करणार? मी संसारात आहे म्हणून त्या ठिकाणी जर संसार दुःखरूप आहे तर मला पण दुःख आहे. तर आता ते दुःख दूर करायचं झालं तर काय करावं लागेल याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून इथं काय म्हटले बघा, दुःख दूर करण्यासाठीचा उपाय अज्ञानी काय करतो आहे ना, भक्तांवरती चालाय. पूर्व भाव कृत कर्म विशत्रुमा भूते फलानि न खलु स्वत एव तृप्तः काय झालं? यह पूर्व भाव कृत कर्म विषद्रुमानाम, जो ज्ञानी जीव पूर्वी केलेल्या विभावाच्या फळस्वरूप उत्पन्न जो कर्मरूपी विषवृक्ष त्याच्या फळाला भोगत नाही. कोण? ज्ञानी. आणि अज्ञानी याच्या उलट, जो अज्ञानी जीव आहे तो काय करतो? पूर्वी जे केलेले विभाव भाव आहेत आणि त्याचं बीज पेरलं गेल्यानंतर कर्मरूपी वृक्ष उगवतो आहे आणि त्याला त्या ठिकाणी पुन्हा फळ येत आहेत आणि ते कर्मवृक्षाला लागणारी फळ अमृत स्वरूप असतात की विष स्वरूप असतात? कर्मरूपी वृक्षाला, कर्म म्हणजेच विषारी झाड, कर्म हे विष. मग या कर्मरूपी झाडाला लागलेली जी फळं आहेत ती फळं कशी असणार आहे? आचार्याने विषद्रुमानाम, विषद्रुम म्हणजे विषाचं झाड म्हणतात ना. मग त्या झाडाला आलेली जी फळ ती कसली? निर्णय झाला पाहिजे. कर्माचं फळ विषरूपच असतं असं मागलं आश्रम आपलं कर्ता कर्माधिकारामध्ये दिलं. दुःख फलतीय, जे कर्म आहेत कसे आहेत? दुःखरूप आहे आणि दुःखाचं फळच देणारे असतात. कोण? कर्म. पक्क करावं. कर्माचं फळ दुःखरूप आहे. मग आपल्याला ते उदाहरण किती वेळा ऐकलं. गावाच्या बाहेर झाड, झाडाला आलेलं ती फळं, येणारे वाटसरू ती फळं खाणार आणि मरणार आणि गावातले लोक त्यांना लुटणार.
असं आहे. किंपाक फळाचं ते उदाहरण आपण ऐकलंय ना कितीतरी वेळ. दिसायला ते फळ दिसायला कसं असतं, काय संयम, मुली दिसायला ती विचार लक्षात येते. संसार मी विषबेल नारी असं म्हटलंय की काय, मी नाही असं म्हटलंय का. ब्रह्मचर्य धर्माचं जे पूजन केलं गेलेलं आहे, दशलक्षण धर्माचं जे पूजन आहे त्यामध्ये असं दिलंय शैली, संसार मी विषबेल नारी तज गई योगीश्वरा असं म्हणतो. अभिप्राय लक्षात घ्या एकमेकाला एकमेकाने. दिसताना गोड, दिसताना ती फळं गोड चांगली सुंदर दिसायची आणि येणारी वाटसरू भूक लागलेली आहे, दिसतंय चांगलं आणि खायला पण गोड, असं ते सगळं. पण एक शहाणा मनुष्य आल्यानंतर त्याच्याबरोबर यात्रेला लोक आलेली, भुकेजलेली असताना झालं काय, सगळेजण चला 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 इथं लागले झाडावर, थांबा थांबा थांबा. हे झाड गावाच्या एवढ्या जवळ आणि तरी त्या ठिकाणी ह्या झाडाच्या फळांना कोणीही घेतलेलं ना, असं सोडणार आहे का. आंब्याचं झाड आहे आणि असं तिथं आंबा लागलेला आहे, तर कोणी तिथं त्या आंब्याला तसंच झाडाला ठेवणार आहे का. येता जाता कोणी सहज काढून खाणारच आहे. पण ही फळं ह्या गावाच्या जवळ असणार झाड आणि तरी खाल्ली नाही, बुद्धी लावा लागते का नाही. पण शहाणं असलं, विवेकी असला पाहिजे तर त्याला तो बुद्धी लावून समजून घेतो. तो जो होता संगपती यात्रेचा, त्याने सांगितलं अजिबात खायचं नाही. थांबा जरा म्हटले, आपण बघू याची परीक्षा, असं असू शकणार नाही. आणि मग त्याला कळलं की हे फळं जी आहेत ती कशी आहेत. मग त्याने काय केलं, ते झाड मुळापासूनच तोडून टाकलं असं. कारण आता ते समजा निघून गेले तर पुढं मागचे येणारे परत खातील आणि परत त्यांना तोच त्रास होणार म्हणून. मग इथं सुद्धा आचार्य सांगतेत कर्माचं फळ साता वेदनीय, काय पुण्य प्रकृती किती आहे, 68 ना, 68 168 कर्म प्रकृती, त्याच्यामधले 68 ज्या आहेत त्या पुण्य प्रकृती आहेत आणि 100 पाप प्रकृती आहेत. मग त्या पुण्य प्रकृतीचा पण कधी चांगले भाव, प्रशम, संवेग, अनुकंपा आदीचे भाव दिसून येत असताना, अहिंसा, सत्य, चोरी न करणं आदीचे परिणाम दिसून येत असताना सहजतेत असले कर्म बांधले जातात. चांगलं कर्म, पुण्यकर्म बांधलं जातं आणि आपण त्या ठिकाणी त्या पुण्यकर्माला येणारी जी फळं ते आपण गोड आणि चांगली समजून काय करतो, त्याचं सेवन जे स्वर्गातले देव करतात तेच. स्वर्गातल्या देवांना काय झालंय, पुण्याची फळं चांगली त्या ठिकाणी मिळाली आणि ते भोगण्यामध्ये आपला काळ घालवतात असं झालं. आणि मग शेवटी मरून एकेंद्रियादी पर्यायांमध्ये उत्पन्न होतात. कोण, पुण्याच्या फळाला भोगणारे. म्हणून म्हटलं वर्तमानामध्ये जे दिसतंय, जे काही पुण्य आहे, पुण्याचं फळ आहे,
त्या पुण्याची फळ सुद्धा विषरूप आहे. पापाचं फळ तर विषरूप आहे. म्हणजे जसं भूक लागणं हे पापाचं फळ, आणि भूक लागल्यानंतर जेवायला मिळणं हे पुण्याचं फळ. ठीक आहे, बरोबर आहे का? मग कोणतं चांगलं आहे, भूक लागणं का भूक लागल्यावर जेवायला मिळणं? काय निलेश कुमार, असं आपण सांगतोय, मानतोय काय हे मला पाहिजे. तुम्हाला ते माहिती झालंय दोन्ही चांगलं नाही. पापाचं फळ जे भूक लागणे, तर ते त्यांना वेदना होतात, स्पष्ट आहे. ज्याला भूक लागेल त्याला दुःख होतं, यात कोणाला शंका नाही. प्रत्येकाला त्याचा अनुभव येतोयच, बरोबर. आणि भूक लागल्यानंतर सगळ्याला जेवायला मिळतं असं काही नाही. बघतो तिरियांचे वगैरे कितीतरी अशी जीव आहेत ज्यांना मिळतंय नाही मिळतंय, किती दिवस कसं काय काही सांगता येत. पण तुम्हाला आम्हाला आता भूक लागल्यानंतर मिळते. आपण असे लोक पण आहेत, मनुष्यामध्ये पण तसे दिसतात लोक, भूक लागल्यानंतर जेवायला मिळतंय असं नाही. मग ते श्रीमंत असले तरी सुद्धा बरं का, असं नाही की गरीब असले. आहे ना, झोपायला मूग आदी आहे म्हणून झोपायला मिळतंय असं नाही, बरोबर आहे का? झोप लागायला पाहिजे नाही, गादी मूग असून काय करायचे. आहे सगळं मिळालेलं, पण काय झालं, जेव्हा आपण ते मिळालं आपल्याला, समजा चला खायला मिळालं तर आपल्याला छान वाटतं, आपल्या आवडीचं मिळालं तर आपण काय मानतो, ते भोजन भोगून माझी काय मान्यता की माझं दुःख दूर होतंय असं आपण मानलं. जेव्हा की ते भोजन करणंच नवीन भूक लागण्याचं कारण आहे. जोपर्यंत भोजन करणार तोपर्यंत नवीन भूक लागत राहणार. खाण्याने जर मी माझं दुःख दूर करण्याचा उपाय करणार तर आपलं खाणं कधीही संपणार नाही, खाण्याचं दुःख संपणार नाही. ज्याला जन्म आवडतो त्याला काय हॅपी बर्थडे जे करणार त्याच्यासाठी हॅपी का नाही, हॅपी का सॅड. ज्याला जन्मामध्ये जे आनंद मानणार त्यांना मृत्यूचं दुःख हे स्वीकारावं लागेल. जसं जे खाण्याने दुःख दूर होतं असं मानणार, ज्या कारणाने मी सुख बाहेरच्या कारणाने सुख मानणार तर तिथं त्या ठिकाणी त्याचा प्रतिपक्ष असणार. असं प्रवचनसारमध्ये दिलेलं आहे की इंद्रिय सुख दुःख का आहे, कारण ते सप्रतिपक्ष आहे. असा एक सुंदर हेतू दिलेला. कुठलंही इंद्रिय सुख त्या ठिकाणी असं नाही की त्याला कॉन्ट्रोवर्सी म्हणजेच दुःख नाही. सप्रतिपक्ष, प्रत्येक इंद्रिय सुख हे प्रतिपक्ष. जशी दोन उदाहरणं आता बघितली आपण, जन्माचं सुख तर मरणाचं दुःख, प्रतिपक्ष आला का नाही त्या सुखाबरोबर. खाण्याचं सुख तर भुकेचं दुःख त्याच्याबरोबर भोगावं लागणार आहे. जे म्हणून इथं आपण इंद्रिय विषय भोगाचं सुख भोगणार तर त्याला त्याच्याबरोबर दुःख हे आहेच असं सांगतो. पण आपली मान्यता इंद्रिय विषय भोगाचं सुख भोगताना काय, ते मी विषफळाचं सेवन करतो अशी माझी मान्यता आहे का? जे पुण्याचं फळ आहे ते पण कर्माचंच फळ आचार्य सांगतात, आणि कर्माचं फळ हे विषरूप आहे असं सांगतात. पण गोड लागतंय ना, कसं लागतंय, गोड लागतंय. मग खाऊ नको म्हटलं तर सोडणार आहे का? भूक लागलेली आहे आणि गोड फळ आहे, खाणार का नाही खाणार?
पण सांगितलं तुम्हाला हे विष आहे, खाणार का नाही? नाही, खोटं बोलताय. आता सांगतोय तर रोजच सांगतोय ना. ब्रह्मचर्य राहायचंय का लग्न करायचं? सांग सर. नाही आपलं विचारतो ना, तू नाही म्हणतोय म्हणून म्हटलं. लग्न करणं हे गोड आहे, समज. फळ गोड आहे का नाही? मग मी म्हटलं ते परंतु ते विष आहे असं सांगितलं. खाणार का नाही? म्हणजे लग्न करणार का नाही? संयम. आता गप्प बसले. आता मागाशी तर लगेच म्हटलं मी खाणार नाही, विष आहे म्हटल्यावर सांगितलं. एका सेकंदात सांगितलं की तू नाही, विष आहे म्हटल्यानंतर, आणि किती गोड आणि कसलंही असू दे ते त्याला त्या ठिकाणी त्या क्षणी टाकून देणार. कधी टाकणार? समजलं तुम्हाला तर, आणि चांगल्या प्रामाणिक माणसाने सांगितलंय, किंवा समोर तुम्हाला एखादा ते फळ खाऊन उलट्या वगैरे करताना दिसतोय आणि मरणासन्न झालेला दिसतोय, काही जण ते खाता मेलेले दिसत आहेत, काय करणार? त्यावेळेस फळ ते टाकून देणार नाही मी, देणार. मग आता बघा लग्न केलेल्यांकडे बघा, नाही साधं उलट्या वगैरे होते तर विचार बोललाच पहिला. त्रास होतोय, निलेश होतोय का त्रास? पुढच्यांना तर शहाणं करा की तुम्ही असं ग बसल्यावर कसं तुमचे अनुभव शेअर करायला पाहिजेत का नाही? शेअर इट न शेअर करा बघ. आता मी माझे अनुभव सांगितले तर मान्य आहे का? ब्रह्मचर्य व्रतामध्ये कसं सुख आहे दिसत नाही तुला? मग काय आता, एक अमृत फळ आहे, एक विष फळ आहे, कोणतं खायचं? साचिताई अजून वेळ नाही गेलेली, तयारी तरी झाल्या. तुम्हाला वाटतंय संयमचं, तुमची झाली तयारी म्हणून व्हायला पाहिजे असं नाही. गेलेत बहुल्यावरनं पळून गेलेले पण लोक आहेत. ऐन वेळेस तीर्थंकर निघून गेले, कॅन्सल केलं तर तसं काय नाही. ते पण गरीब आहे पोरगा पियुष, ते पण म्हणाल बरं मी पण राहतो ब्रह्मचारी. माहित आहे बघायचंय. म्हणलं नाही चेष्टेवारीच चाललं सगळं. अजून आपल्याला त्याची गंभीरता. म्हटलं विषाचं विष फळ आहे हे मला स्वीकारच नाही. आणि सांगून सुद्धा स्वीकार नाही. असं काही नाही की बाबा काही लोकांनी अज्ञानाने खाल्लेलं आहे आणि मरतायत, पण आता आपल्याला ज्ञान झालंय का नाही झालं? पुण्य काय असतं म्हणून पप्पाईत आहे पुढं. तर चर्चा अशी बघा इथं काय देते पुन्हा. आणि जो अज्ञानी जी पूर्वी केलेल्या विभावाच्या फळस्वरूप उत्पन्न जो कर्मरूपी विषवृक्ष आहे त्याच्या फळाला भोगतो. जो ज्ञानी जी पूर्वी केलेल्या विभावाच्या फळस्वरूप उत्पन्न जो कर्मरूपी विषवृक्ष आहे त्याच्या फळाला भोगत नाही. न भुंगते फलानी दिलं भोगण्यायोग्य नाही. कशासाठी सांगत होतो हे सांगा बरं गिरीश? कशासाठी सांगत? दुःख नाश करण्यासाठीचा उपाय म्हणजे विषाची फळं खाणे नाही. याच्यावर आपली चर्चा चालली ना. आपल्याला दुःख आहे आणि आपण ते दुःख दूर करायचा प्रयत्न करतो, परंतु दुःख दूर करण्याचा उपाय मला माहिती नाही आहे ना. म्हणून भूक लागल्यानंतर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे राहुल? काय करायला पाहिजे भूक लागल्यानंतर? काय करायला पाहिजे? कोण म्हणते? मी खाणारा पिणारा नाही.
माझा स्वभाव काय याचा निर्णय केला पाहिजे. 5 करणं लक्षात आहेत ना, आणि ह्याच्या लक्षात आहेत अजून. जेवायच्या अगोदर 5 गोष्टींचा विचार करा म्हणून सांगितलं होतं की नाही प्रफुल्ल? सांग कोणत्या 5 गोष्टी? थांबा थांबा थांबा. रोज करतो का विचार त्या 5 गोष्टींचा आहे? कोणत्या 5 गोष्टी सांगितल्या सांगू दे. थांबा, शांती. एक, हा बोल. बरोबर. संयम वैराग्यासाठी. हा 2. 3 राहिले ना. काटावर पास होतोय का ती बघायचं. तीन बरोबर. 3. 4. मुख्यच विसरून गेलाय, त्याच्यामुळे तर अडचण नाही. मुलींचे आहार चांगले झाले, ज्ञान वैराग्य झालं, आहे ना, सगळे जीवाला जीव घातलं. पुढं मुख्य काय? बघा सगळे कसे. निलेश भाई 5 गोष्टीचा विचार करा पहिला घास तोंडात टाकताना असं सांगितलं. पहिल्यांदा सिद्धांत स्मरण करा म्हणून सांगितलं. सिद्ध शरीरे ते जेवणारे नाहीत असं गाथा पण सांगितली ती समयसारची. आत्ता जस्सा मुक्तो न दुकोत्सो खलू आहारे आहारो खलू मुक्तो जम्मा पोगल मोह शोधू अशी गाथा येते पुढे, आहे ना. मग त्या गाथेमध्ये स्पष्ट देतात की आत्मा अमूर्त आहे आणि आहार पुद्गल मूर्त आहे. त्यामुळे आत्मा आहार घेतच नाही. एक मूर्त एक अमूर्त. सिद्ध शरीर अमूर्त आहे, त्यामुळं तिथं त्या ठिकाणी ते आहार वगैरेचा विषय येत नाही त्यांना. मग माझा आत्मा त्यांच्यासारखाच आहे म्हणून माझा आत्मा खाणारा पिणारा नाही हे सिद्धांत स्मरण पहिल्यांदा केल्याने लक्षात येतं. म्हणून जेवणाच्या अगोदर सिद्धांत स्मरण करा. भक्ती नाही आली तर नुसतं म्हटलं नमोस्तु नमः सिद्धेभ्या एवढं जरी म्हटलं तरी चिकार आहे. पण भूक लागल्यानंतर काय होतं? ताट समोर आल्यावर बाह्या मागं सरकून, आणि दुकानात गिरायक असेल आणि थांबून कोणाला तरी आलं तर कसं नमोकार मंत्राचं तर आपण स्मरण करून जेवायला सुरुवात करतो का? राहुल करायला नको आहे ना. किती दिवस झालं बघतो आपण. आणि आवश्यकता वाटत नाही. माझ्या शेजारी जरी कोण बसलं जेवायला मी जाप करतोय कर होऊ दे त्यांचं, म्हणजे तो स्वतः करणार नाही नमोकार म्हणून तर ज्या असं होत. सिद्धांत स्मरण करा जेणेकरून एक भान राहील जेवताना हे माझं चुकीचं काम चाललंय असं. दुसरं सांगितलं माझ्या मुलींचं करायचं का? बरं. दुसरं जो आता मी आहार घ्यायला निघालोय तर अगोदर जेवढे काही जगामध्ये मुनिराज आहेत आरिका आदी जे व्रतिकाधिक आहेत त्यांचा आहार निरंतराय हो, आहे ना. म्हणजे अशी ती भावना केल्याने काय आपल्याला फायदा होणार? त्यांच्या निरंतराय भोजनाचा आपण जो भाव केला त्याचं फळ काय? त्याने काय आपल्याला फळ मिळणार? स्वर्गातलं वैभव काय गिरीश? त्या मुनींच्या निरंतराय आहाराची भावनेचं फळ काय? तीच भोगभूमीमध्ये जन्म. तर ते आहार घेऊन त्यांची ज्ञान वैराग्याची साधना चालते म्हणून त्यांच्या निरंतराय आहाराने त्यांच्या रत्नत्रयाची अनुमोदना केली आणि निरंतराय आहाराची नव्हे. कारण जोपर्यंत शरीर आहे शरीराच्या आश्रयाने रत्नत्रयाची आराधना होत असताना त्यांच्या निरंतराय आहाराचं प्रयोजन रत्नत्रयाची आराधना, त्या रत्नत्रयाच्या आराधनेचं अनुमोदन आहे, न की त्या आहाराचं अनुमोदन. हे त्याच्यातले अभिप्राय पाहिजेत. नाही मग भोगभूमीत जाऊन काय करणार? भोग घेणार. ते फळ नाही आहे इथं अभिप्रेत. इथं अभिप्रेत ते फळ नाहीच आहे. एकच फळ आणि ते म्हणजे मोक्ष फळ.
संसाराचं कुठलंही फळ भोगभूमी नको आणि स्वर्ग नको, एकच फळ, कोणतं? अमृत फळ. आणि ते अमृत फळ म्हणजे जिथं मरण नाही असं मोक्ष फळ, म्हणून त्याला अमृत फळ म्हणतात. मोक्षाला, मोक्षात मरण नाही. म्हणून रत्नत्रयाच्या आराधनेसाठी अनुमोदना आपण केलेली असते जेव्हा त्यांच्या निरंतराय आहाराची भावना करतो तेव्हा. तिसरं काय सांगितलं? माझ्या क्षुधा रोगाचा नाश हो, हे विसरला है ना. मी हे आता आहार घ्यायला निघालोय, परंतु है ना, हे आहार घेण्यापाठीमागचा उद्देश आहार घेणं नसून ही जी भूक, भुकेचा दोष, त्या दोषाला नष्ट करण्यासाठी हा आहार नव्हे, तर माझ्या दोषाचा आणि क्षुधा दोषाचा कायमसाठी नाश होण्यासाठी त्या ठिकाणी जे चिंतन केलं जाईल, म्हणजे केवळ क्षुधा रोग विनाशनाय तिथं आपण म्हणणार कुठं? पूजनामध्ये. त्याच्या ऐवजी जेवणाच्या अगोदर तो अर्घ्य चढवत जावा है ना. ओम ह्रीं श्री देव शास्त्र गुरुभ्यो मम क्षुधा रोग विनाशनाय असं म्हणून भोजन घेणार तर क्षुधा रोगाचा नाश. कारण क्षुधा रोग तोच तेच दुःख आहे, त्या दुःखाचा नाश. तिसरी भावना ही, आणि चौथी भावना सर्व प्राणी जितके म्हणून या संसारामध्ये शरीर धारण केलेले आहेत त्यांचं काय? त्यांना सगळ्यांना भोजन मिळो, म्हणजे सिंहाला हरिण मिळो. आता सगळ्यांना भोजन मिळवचा अर्थ काय? मला नाही कळलं, पण असू दे. एक सामान्य भावना, करुणा भाव, कुणी भुकेने दुःखी राहू नये एवढाच भाव आहे. मग अभक्ष भोजन करून सुखी व्हावे असं नव्हे. अभिप्राय हा सगळ्यांनी चांगलं शुद्ध भोजन भक्ष जे आहे ते खाऊन सुखी राहावे, हीच भावना. आणि पाचवी गोष्ट कोणती? माझ्या ज्ञानाची आणि वैराग्याची वाढ होत राहो, असे 5 भाव सांगितले जेवायच्या अगोदर करायला. मग जेवण केलं तर त्याचं फळ मोक्ष आहे. ते भोजन तेव्हा अमृत स्वरूप होऊन जाईल. आणि अशा भावनेने रहित जेव्हा भोजन आसक्तीनं केलं जातं, वेगवेगळ्या चवी पाहिजेत त्याच्यामध्ये, है ना. काय काय मंचुरियन, वेगवेगळे प्रकार आहेत. संध्याकाळी असणार आहेत ना, आता आहेत का? आहेत. योग्य आहे का? गुजरातचा आहे ना, म्हणजे जैनाच आहे ना. मग रात्री आपण पण भोजन नाही आणि इतरांना पण भोजन देणं पुण्य का पाप? नाहीतर नाही. त्यात काय अवघड काय? काय साचित आहे? म्हणा पंचकर्म साक्षीने मी करणार नाही, कोणाला खाऊ घालणार नाही. होईल का शक्य? तुमचं नाही, लग्न ज्यांचं आहे त्याचं घरी चाललंय. तुमच्याकडे काय आता अजून तुम्हाला वेळ आहे 15-20 वर्ष का नाही? नाहीतर ब्रह्मचर्य राहिले तर बरंच आहे. काय चालली चर्चा? विष, तेच भोजन विष होतंय, तेच भोजन अमृत होऊ शकतंय. भोजन तेच आहे, भोजन वेगळं नाही. तुमचे परिणाम त्या भोजनाला विषरूप करतील आणि तुमचे परिणाम त्या भोजनाला अमृत करू शकतात. ताकद तुमच्या परिणामामध्ये, आपल्या परिणामामध्ये ती शक्ती आहे. त्या विषाचं अमृत होऊ शकतंय का नाही? अशा घटना कितीतरी आपण वाचलेत, ऐकलेत की प्रथमाने.
मीराला काय झालं? विष केलं. आपल्या प्रथमनियोगाचे विचार केले. अशा अनेक आपल्या पण प्रथमनियोगामध्ये गोष्टी आहेत. विष दिलेलं आहे, पण ते झालंय अमृत. फासावर चढवलं आणि त्याची झाली फुलाची माळ. अशा घटना बघितल्यात ना. सुदर्शन श्रेष्ठी आहे, कितीतरी असे. कसं काय झालं ते? आमचे परिणाम. म्हणून म्हटलं भोजन तेच असेल. भक्षाय का अभक्षाय हा नाही महत्वाचा म्हणता. तुमचे परिणाम. म्हणून तर वाघाला सुद्धा जिलबी खाऊ घातली जाऊ शकली. अमरचंद दिवानने खाऊ घातली का नाही त्या सिंहाला जिलबी? कशाचं फळ? खा नाही तर इथं मी बसलो, मी काय तुला अभक्ष खाऊ घालणार? काय ताकद आहे त्याच्या वचनामध्ये? ताकद काय होती? गपचीप त्या सिंहाने जिलबी खाल्ली. काय? अनिश काय खाल्लं? सिंहाने जिलबी खाल्ली. भेळ बीळ नाही काय खाल्ली? आपलं सांगतंय. सिंह सुद्धा खाऊ शकतो. तुमच्या लक्षात येते का? सिंह शाकाहारी का मांसाहारी? मांसाहारी आहे सिंह. जिलबी कशी काय खाल्ली? जन्मता सिंह शाकाहारीच असतो. जन्मल्यानंतर त्याची बाळ काय मांस खात नाही, तुम्हाला माहित नाही. दूधच पिते. जन्मता कोणीही मांसाहारी नसतं. प्रकृती शाकाहारी, विकृती मांसाहारी. खरं बघितलं तर नंतर केलेलं ते कार्य है ना, जिभेच्या लालसे. काय चर्चा झाली? काय? दुःख दूर करण्यासाठी भोजन करणं हा उपाय नाही. ते काय विषफळ आहे हे सांगायचं. जेवताना तुम्हाला कळलं पाहिजे की हे भोजन, हे भोजनामुळं माझी भूक शांत होते, मला सुख मिळतंय, हे विषफळ आहे. ज्ञानी भोजन घेतो, पण मान्यतेमध्ये अंतर असलं, अभिप्रायामध्ये अंतर असल्यामुळे तेच भोजन ज्ञानी घेतलं, तसलंच भोजन अज्ञानी घेतलं तर ज्ञानीला फळ काय आणि अज्ञानीला फळ काय? अज्ञानी जातोय नरकात, ज्ञानी जातोय मोक्षात. व्हॉट इज द डिफरन्स? दोघं जेवलीच. फरक ज्ञान वैराग्याची वृद्धीसाठी, शरीराच्या पुष्टीसाठी भोजन नाही ज्ञानीच. आणि अज्ञानीचं भक्ष्य भोजन जरी करेल तरी सुद्धा शरीर देहात्मबुद्धी आहे. त्यामुळं तिथं काय खायचा विचार? काय जे मिळेल ते खात. आपण कोण आहे, आपलं कुल काय, आपली जाती काय, याचं सुद्धा आता भान नाही. आपण कोणत्या कुळात, श्रेष्ठ उच्च कुलात. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये दारू ठेवणार का नाही? कुठे गेले? धीरूबाई आले ना? आले. दारू ठेवायची का नाही? कारण तुम्ही सगळं बघताय ना. दारू ठेवा की थोडी. का संध्याकाळी सगळे काय काय जण दारू पिणारे पण येणार आहेत माझ्या तुम्हाला. तुम्ही सगळ्याच आमंत्रण दिले ना, त्याच्यात काय असे थोडेच आहेत. मग त्यांना काय आवडणार आहे? दारू आवडणार. आवडतंय म्हणून ठेवणार आहे ना. डिमांडानुसार तुम्ही काय म्हणजे सप्लाय करताय. बरोबर डिमांड आहे, संध्याकाळी हे ठेवायचं. मग सप्लाय केलं का नाही? मग एखाद्याने तुमचं चांगला एकदम मोठा कोणी पाहुणा असेल आणि ते म्हटलं बाबा संध्याकाळी दारू ठेवा, तुम्ही काय सांगणार? काय बरं ठेवतो म्हणणार का नाही? कस काय? स्वप्नील बाई ठेवली ती काय? भाच्याच्या लग्नात दारू बिरू काय नाही? मोहाची दारू तर भरून वाहिली किती स्वतःही आहे ना. नाही ठेवले म्हणते. सगळे नुसते ग्लास भरून आणि सगळे पिऊन सगळे बेहोश होते का नव्हते? महाबळेश्वर मध्ये थंडीत हिटर लावून. म्हणून म्हटलं दारू म्हणजे आपल्याला व्यवहारातली दारू तुम्हाला लक्षात आली. आणि दारू तर मोहाची असते हे आपण काय बघायला तयार नाही. काय राहण्यात आली
दारू ठेवणार नाही पक्का आहे, पक्का आहे का नाही? मग मांस तर ठेवणार का नाही एखादं? मग रात्री जेवायला ठेवल्यावर काय करणार? ते काय त्याला मांस म्हणायचं नाही का? भाषा कळते का नाही? पण आपण अजून आपली दृष्टीच बदलायला तयार नाही की हे खाली रात्री ठेवलंय म्हणजे ते मांस ठेवलंय, मी विक्रीच आहे म्हणजे भोजनासाठी मांस ठेवलंय असं का नाही दृष्टिकोन बनत. आणि हे मी सांगितलंय का? अमृतचंद्राचार्यांनी पुरुषार्थ सिद्धी उपाय काळा श्रावकाचाराचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलंय. काय तुमच्या लग्नात होतं का नव्हतं? रात्री काय बोले सोबशे गप बसले म्हणजे गपची बाई कोण. म्हणजे आता आपण आजूबाजूचे सगळे बघून त्या ठिकाणी ते आपल्यावर, मग उद्या आपल्या जवळ हे मांस आणि दारू आली तर आश्चर्य नसणार आहे, कारण तुम्ही या स्टेपला आलाय. आता पुढची त्या ठिकाणी पिढी, त्याच्या पुढची पिढी पुढच्या स्टेपला, आणि तिथं जैनत्व राहील कुठं? मग आपणच आत्ताच जर त्या ठिकाणी लगाम घातला या काही गोष्टींवर तर शक्य आहे, अशक्य नाही आहे ह्या गोष्टी. कोणाला खुश करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचं फळ भोगावं लागणार आहे, दुसऱ्याला खुश करण्याच्या नादात. आणि तेच चाललंय अनादी काळापासून आतापर्यंत. दुसऱ्याला खुश करण्यासाठीच मी अनंत वेळा नरकात गेलो, एकदा दोनदा नाही. दुसऱ्याला चांगलं वाटावं, त्याचं फळ कोणाला? ते ज्यांच्यासाठी चांगलं वाटा म्हणून केलं ते तुमचं दुःख वाटून वाल्या कोळीची गोष्ट आपण 100 वेळा ऐकली. काय बुद्धीत फरक पडतोय का वाल्या कोळीच्या गोष्टीनं? तुम्ही माझं पाप वाटून घेणार नाही तर मी का पाप करू? चोरीचं चाललो सोडून. किती सोपं आहे. विचारून घ्या कोण कोण पाप वाटून घेणार आहे ते. अडचण अशी आहे सगळी. अजून लक्षात येत नाही आपल्याला अजून तेवढं श्रद्धान. म्हटलं ना नेहमी सांगतो, जेवढं मांसाबद्दलचं श्रद्धान आहे अभक्ष, तेवढंच रात्री भोजनाबद्दलचं श्रद्धान पाहिजे अभक्षतेचं. तेच दोष आहेत, तेच. नो डिफरन्स असं आचार्य सांगतात. काहीच फरक नाही. आणि सरळ सरळ तुम्ही जर नीट बघितलं तर आता थंडीचे दिवस लाईटवर किडी येतात पडणार, तिथं लाईटी अजून विशेष अशा लावल्या जातात, ते तुमची ग्रेव्ही चमकवण्यासाठी. ग्रेव्ही असते ना त्याच्यात, ते असं चमकलं पाहिजे ना, त्याच्यातच पडलं तुम्ही तिथंच घेणार आणि खाणार. लाईट्स असणार का नाही तिथे? किडे. आणि बाहेर ओपन आहे, झाडी आहे, सगळं असं आहे ना वातावरण. मग त्यावेळेस काय होणार? गार्डन. चर्चा कशासाठी आहे? उपाय म्हणलं विषाचं. हे पुण्याच्या उदयात आलेलं फळ आहे, विष फळ आहे. खाणार तर मरणार, खायचं का नाही हे ठरवा. हे पक्का आहे. याचं फळ तुम्ही आज जरी दिसत नाही म्हणून म्हटलं अडचणी आहे. आज आत्ता दिसत नाही फळ म्हणून आपण असे निरर्गल आहोत. आपल्याला त्याचं भय नाही किंवा याचं फळ मला काय भोगावं लागेल. पण ज्या दिवशी फळ भोगावं लागतंय, ज्या दिवशी फळ भोगावं लागतंय त्या दिवशी मग धर्म जवळ नसेल तर काय होईल? सुकुमाल मुनी जवळ तर धर्म होता. त्या भावजेला घातलेली लाच आणि ती भावजय झालेली कोल्हीन, तिनं पाय खाल्ला, सुटलं नाही. पण त्यांच्याजवळ ती ताकद तर होती, त्यांनी तिथं तो उपसर्ग सहन केला आणि झालं, त्यांनी आपलं कल्याण केलं. माझ्याजवळ ती ताकद असली पाहिजे का नको? जेव्हा मला तसली फळ, अज्ञानात केलेलं फळ उदयात येतंय, उदयात येतंय असं काय समजायचं कारण नाही की आपण आज केलंय म्हणजे आता आपल्याला माफ आहे. तुम्ही काय समजला? तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? म्हणजे व्यवहारात आपण जरी माझ्याकडनं बाहेरचं फार मोठं पद असलं म्हणून त्या ठिकाणी तिथं कर्मपद बघत नाही. राजा राणा छत्रपती कोण आहे हा नाही महत्वाचा मुद्दा. मुद्दा काय? कर्म काय केलंय. चक्रवर्ती सुद्धा 7व्या नरकात जातोय जर तिथंच राहिला. परिग्रहाचं फळ भोगला तर कुठं जाणार? षटखंडाला त्या ठिकाणी त्यागणार नाही तर निपुण होणार काय?
आज नाही म्हणून तुम्ही म्हटलं ना इतकं इतकं म्हणून आपण नेहमी का आम्हाला काय सांगितलंय मंत्र काय दिलाय आम्हाला एक मंत्र काय वाटत आम्हाचा मंत्र कर्म करताना काय वाटत भाऊ कोण आम्हाला मंत्र 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 अंतर करू मंत्र करू दिग्गम पस्स मारस हे केवढं किती वेळा सांगितलं दीर्घ म्हणजे त्या ठिकाणी मंत्र नाही का म्हणजे दूरदृष्टी ठेवा नुसतं जवळच काय एवढं आत्ता काय नाही त्यामुळं त्या ठिकाणी असं गाफील राहू नका दिग्गम पस्स महारस हे किती वेळा सांगितलं दीर्घ म्हणजे दूरदृष्टी ठेवा लांबचं पहा पुढचं पहा मग त्या ठिकाणी लक्षात येईल की काय केलं पाहिजे आज नाही आज म्हटलं जवानी का जोश पण जसं त्या ठिकाणी वृद्धत्व येईल त्या जोश मध्ये केलेल्या ज्या काही त्या ठिकाणी चुका आहेत त्याची फळं म्हातारपणी भोगावं लागतात भोगावी लागतात म्हणून सावध राहायला पाहिजे एवढं पूर्ण करू कलश ज्ञानी काय करतो बघा जो ज्ञानी जी पूर्वी केलेल्या विभावाच्या फळस्वरूप उत्पन्न जी कर्मरूपी विषवृक्ष त्याची जी फळं आहेत त्याला तो भोगत नाही तो आपल्या स्वरूपामध्ये स्वतः तृप्त आहे संतुष्ट आहे हा ज्ञानी वर्तमान अनुभव काळामध्ये सुद्धा अत्यंत आनंददायक आणि भावी अनंत काळापर्यंत रमणीय अशा कर्म कलंकाने रहित सुख स्वरूप संसार अवस्थेपासून भिन्न अशा अवस्थेला प्राप्त होतो किंवा निष्कर्म मन वचन कायच्या क्रियेने रहित आत्मोत्थ सुख स्वरूप मोक्षाची प्राप्ती करणे असं आहे ज्ञानीला काय फळ मिळतं कसं मिळतं कशाने मिळतं याचं वर्णन पुढे दिलेलं म्हणून त्यांनी पुढे सगळे एक दोन उदाहरणं तीच दिलेली जसं खरूज ना खरूजच होतं ना आणि खरूज झाल्यानंतर काय होतं खाज सुटल्यानंतर काय करायचं खाजवल्यानंतर बरं वाटणार का नाही वाटणार मग आहे ना पुढं काय होतं खाजवल्यावर काय होईल ही आहेत कर्माची फळ आता खाजवताना पुण्याच्या उदयात खाजवताना म्हटलं जेवताना खाताना पिताना जे काही मस्ती करणार ना ते आत्ता ते खाज सुटली खाज यंगेज आहे काय आणि मग ते खरूज आहे हे लक्षात राहू द्या ते काय चांगलं नाही खाज सुटते म्हणजे आणि जर खाजवणार संयम तर काय होईल तेवढ्या पुरतं बरं वाटेल पण दॅट इज नॉट द सोल्युशन तो काही उपाय नाही आहे की म्हणजे खाजवणं आणि तो ते जो रोग आहे तो मुळापासून दूर त्याला हात सुद्धा लावायचा नाही किती खाजवलं तरी तसं पुण्याच्या उदयामध्ये खाज सुटते दुकान टाकल्यानंतर त्याला म्हणायचं खाज सुटणे किती खाजवायचं हे ठरवा काय मिळालंय सगळं वैभव खाजवायचे किती याला पण एक काही मर्यादेपर्यंत ठीक आहे पण त्याची जखम होईल आणि त्याच्यामध्ये गँग्रीन होईल इथपर्यंत खाजवलं तर पुढं फळ एकदम बेकार आहे म्हणून म्हटले तिथं आचार्य ज्ञानी कर्माच्या फळाला भोगत नाही म्हणून पूर्वी बांधलेली जी कर्म आहेत त्याला जर नष्ट करायचंय पूर्वीचं दुःख आज आपण बरोबर घेऊन चाललोय पूर्वी बांधलेलं चांगलं वाईट कर्म आपण बरोबर घेऊन चाललोय पण त्याला नष्ट करायचं असेल तर उपाय आहे समयसार म्हणून सुरुवातीला काय सांगितलं तिन्ही काळातलं दुःख संपवण्याचा उपाय स्वरूप हा समयसार आहे आणि त्याची ग्रेटनेस लक्षात यायला पाहिजे की समयसार किती महान आहे
माझं भूतकाळातलं दुःख नष्ट करतो, वर्तमान काळातलं दुःख नष्ट करतो आणि भविष्य काळात मला दुःखी होऊ देत नाही. हा आहे समज. ओम नमः भो प्रभो.